पहा भक्तांचा चमत्कारिक अनुभव. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला नेहमी आनंद आनंद आणि हस्त खेळत ठेवू दे. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा सन्मान करताना मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईचा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. माझ्या बालपणीच्या मैत्रिणीचे नावही राजश्री होते. पुण्यात सहस्त्रबुद्धे महाराजांचा मठ आहे. त्यांना तिथे नेण्यासाठी कर्वे रोडचा वापर केला जात असे. पुढे चौथीत असताना आम्ही दोघे पुण्यात बुधवार पेठेतील स्वामींच्या मठात जाऊ लागलो. मग आम्ही पाचवीला गेलो. तेव्हापासून आम्ही स्वामींचे गुरुवार ऐकू लागलो. तेव्हा स्वामींनाच वेडे झाल्यासारखे वाटले. कारण बाजारात गेल्यावर मालकाला भेटायला जा, स्वामींना भेटायला तुळशीबागेत जा. त्यानंतर दोघेही देवाचा नामजप करू लागले. वाटेल तेव्हा दोघंही जप करायचे. किती नामजप झाला याची नोंद आम्ही कधीच ठेवली नाही. मग कालांतराने सवय झाली की काही झाले तर मठात येऊन स्वामींना सांगायचे. मग तो आनंदाचा प्रसंग असो किंवा शाळेत घडलेली एखादी गोष्ट असो किंवा मित्रासोबत घडलेली एखादी गोष्ट असो. माझी मैत्रीण राजश्री आणि मी मठात नेहमी स्वामींच्या जवळ होतो. मी 11वीत गेलो आणि मग मला इचलकरंजीत जागा मिळाली. पण तेव्हा मी फक्त 16 वर्षांचा होतो आणि ती जागा छान होती. माझी आई आणि काकू ऐकायला तयार नव्हते. मला लग्न करायचे नाही असे म्हणायचे. हे ऐकल्यानंतर दोघेही जवळपास 8 दिवस माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. माझी मैत्रीण राजश्री ही माझ्या आई आणि काकूंच्या बाजूने बोलली. आता काय करावं कळत नव्हतं. मला फक्त स्वामी महाराजांचाच आधार होता. माझ्या गुरुशिवाय मला कोणीही नाही. त्यानंतर त्या दिवशी बुधवारी दुपारी 4 वाजता पेठेतील स्वामींच्या मठात गेलो. मठात कोणीच नव्हते. स्वामींनी समोर बसून सर्व प्रकार स्वामींना सांगितला. मग काही वेळ तसाच बसला. स्वामींकडे बघत असताना अचानक मागून एक बाबा आला. खूप उंच, 6.5 फूट उंच. तिचा चेहरा आणि पांढरा बुरखा खूप गोरा आणि तेजस्वी होता. तिची विशाल छाती आता फिकट गुलाबी झाली होती आणि ती माझ्या जवळ आली तेव्हा चंदनमिश्रित अष्टगंधाचा वास येत होता. मी बसलो असताना तो माझ्या मागे आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मी पहिले. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागले. तो माझ्याकडे पाहून हसला. अहो, मी लगेच उठलो आणि त्याच्या पाया पडताच तो निघून गेला. बाहेर 2 लोक बसले होते आणि मी त्यांना विचारले, काही बाबा आले आहेत हे बघितले का? या दोघांनी सांगितले की येथे बाहेरून कोणी आले नाही. किती वेळ आम्ही इथे बसलो आहोत. तेव्हा लक्षात आले की ते दुसरे कोणी नसून स्वामी आहेत. मग अचानक मी तुटून पडलो आणि स्वामींकडे आलो आणि खूप रडलो. नंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा आईने मला मिठी मारली आणि म्हणाली, नाही, आम्ही तुझ्या लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही. त्यामुळे कोणताही भक्त अडचणीत किंवा संकटात बाबांकडे धावून येतो. तुम्ही फक्त बाबांसोबत साथ जोडा आणि मग बघा. तुम्हाला तुमच्या मालकाबद्दल कसे वाटते. अखेरीस मी 19 वर्षांचा असताना माझ्या आईने माझ्याशी लग्न केले. पण आज मी माझ्या संसारात सुखी आहे. नाय, स्वामींनी मला काही कमी पडू दिले नाही. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव समजून घेणे. आपण हे गुरु तत्व आहोत. हे गुरु तत्व आजही सगुण रूपात प्रकट होत आहे. विविध संस्थांमार्फत पाठिंबा आणि मार्गदर्शन.